सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. आषाढी एकादशी सोहळा उत्साहात संपन्न. 1350हून अधिक भाविकांना फराळाचे वाटप. बसप्पा कुंभार यांचा विशेष सन्मान. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त माऊली ग्रुप वळसंग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य धार्मिक सोहळा यंदाही अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. पहाटे 5 वाजल्यापासून मंदिरात धार्मिक विधींना प्रारंभ झाला. यावेळी एकूण 18 अभिषेक विधिवत पार पडले. दिवसभर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या पवित्र सोहळ्यानिमित्त विविध दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ आणि भक्तांनी फराळासाठी रोख स्वरूपात तसेच वस्तुरूपाने उदार सहकार्य केले. या सहकार्यामुळे जिल्हा परिषद मराठी शाळेतील सुमारे 250 विद्यार्थी-विद्यार्थिनींसह 1100 ते 1150 भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. एकूण सुमारे 1350हून अधिक भाविकांनी महाप्रसाद व फराळाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात अनेक सेवाभावी व्यक्तींनी मोलाचे योगदान दिले. श्री पाटलू चव्हाण यांनी सलग 10 वर्षापासून साऊंड सिस्टीम व मंडपाची संपूर्ण व्यवस्था निःशुल्क उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच श्री धोंडीराम जाधव यांनी फराळासाठी लागणाऱ्या पत्रावळी, चहाचे ग्लास तसेच पिण्याच्या पाण्याच्या ग्लासांची व्यवस्था गेल्या 10 वर्षापासून विनामूल्य करून दिली आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. यावेळी माऊली ग्रुपच्या वतीने समाजसेवक श्री बसप्पा कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माऊली ग्रुपचे अध्यक्ष श्री तानाजी चव्हाण यांच्या हस्ते त्यांना फुल पोशाख आहेर देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच माऊली ग्रुपच्या वतीने 10,000ची रोख रक्कम प्रदान करून सामाजिक व सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला. सोहळ्यात नंतर बोलताना माऊली ग्रुपचे अध्यक्ष श्री तानाजी चव्हाण यांनी सर्व देणगीदार, ग्रामस्थ, स्वयंसेवक, भाविकांचे मनपूर्वक आभार मानले. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आषाढी एकादशीचा हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, भक्तिमय आणि यशस्वीरित्या पार पडला. भविष्यातही असेच प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे, असे त्यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी जत पंचायत समितीच्या सभापती सौ अर्चना नाथा पाटील, गटविकास अधिकारी अविनाश पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर मरे, वळसंग ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा रमेश माळी, ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाब यांच्यासह विविध मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले व आयोजकांचे अभिनंदन केले. धार्मिक वातावरण, भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती, स्वयंसेवकांचे उत्कृष्ट नियोजन आणि ग्रामस्थांचा एकोप्यामुळे यंदाचा आषाढी एकादशी सोहळा अत्यंत यशस्वी ठरला. समाजातील एकात्मता, सेवाभाव आणि भक्तीची परंपरा जपत पार पडलेला हा सोहळा वळसंग ग्रामस्थांच्या कायम स्मरणात राहील अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.